व्यासपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. मला खरं म्हणजे फार आनंद आहे बाबू की हा कार्यक्रम आजचा तुम्ही तुमच्या गावामध्ये ठेवला. आपण खूप काम करतो, खूप बाहेर जातो, बऱ्याच लोकांना माहिती असतो, पण आपल्या गावातल्या माणसांसोबत, आपल्या घरच्या माणसांसोबत असा कार्यक्रम करणं हे खूप महत्वाचं असतं, आवश्यक असतं आणि खूप छान असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की साधारणपणे जी माणसं एरवी कोपोलीमध्ये येऊ शकत नाही किंवा अन्यत्र त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही अशी सगळी मंडळी आज इथे आलेली आहे. आणि त्यांना कळत असेल, समजत असेल की आमच्या गावातल्या या माणसाने किती मोठं काम केलेलं आहे. म्हणजे 2-2 खासदार कितीही घाई असो, कितीही गडबड असो, तरी बिचारे आले धावत पडत आणि शुभेच्छा देऊनच निघून गेले. तर मला उलट पक्षी अगदी खात्री होती की काही झालं तरी सुनील तटकरे येऊ शकणार नाही, येणार नाही. कारण मी स्वतः सकाळपासून सगळ्या चॅनल्सवर बाईट देतोय, सगळ्या चॅनल्सवर विश्लेषण करतोय, उद्या काय होणार, चमत्कार होणार की नाही वगैरे वगैरे असं सगळं सुरू आहे. आणि अशा वेळी सुद्धा त्यांना इथे यावं लागलं, हा खरा चमत्कार आहे. उद्या काय होईल ते होईल, कारण उद्या चमत्कार होईल की नाही मला माहिती नाही, पण आज मात्र काही झालं तर मात्र चमत्कार. मला असं वाटतं की ही ताकद आहे. आणि त्या पद्धतीने बाबू कोठे त्या प्रकारचं काम अखंडपणे इतकी वर्ष करतायत, अभ्यासपणे. आज खरं म्हणजे 3 योग आहे. पहिला योग असा आहे की बाबू कोठेंच्या पत्रकारितेला 25 वर्ष पूर्ण होणं आणि त्या निमित्तानं सत्कार सोहळा समारंभ याचं आयोजन करणं हे फार चांगलं आहे, औचित्य खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे बाबू कोठेंचा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे बाबू, हे दुसरं औचित्य आहे. आणि तिसरं म्हणजे आज फादर्स डे आहे. त्यामुळे केदारजी मगाशी म्हणाले की आधी रोजच्या प्रसंगाला हा तिसरा दिवस, तिसरा औचित्य फार महत्वाचं आहे. या तिन्ही निमित्ताने मला इथं येता आलं, हा फार आनंदाचा योग आहे. खरं म्हणजे मगाशी सुनील तटकरे म्हणाले त्याप्रमाणे पत्रकारितेमध्ये 25 वर्ष पूर्ण करणं हा काळ खूप कठीण आहे. आणि विशेषतः पत्रकारिता म्हणजे केंद्रात दिवशी आता मगाशी बोलत होते की पत्रकारिता ही सायलेंट असू शकत नाही आणि तो मूक झाला तर पत्रकारिता होऊ शकत नाही आणि बोलला तर मग लोकांना दुखावणं स्वाभाविक असतं. त्याची खरंच आहे. तुम्ही गंमत बघा, म्हणजे बाबू कोठेने साधारणपणे पत्रकारिता जेव्हा सुरू केली त्याच कालावधीमध्ये मी पण पत्रकारिता सुरू केली. 1997-98 सुमारास मी पत्रकारिता सुरू केली असेल आणि साधारणपणे 1995-96 सुमारास मी पत्रकारितेला प्रवेश घेतला. माझ्या भागात तो सगळा काळ इतका कठीण होता, म्हणजे तो सगळा कालपट जर आठवला तर खऱ्या अर्थानं पत्रकारिता बदलत जाणारा तो कालखंड. म्हणजे मला असं वाटतं की 1991 मध्ये जेव्हा भारताने जागतिकीकरण स्वीकारलं, त्यापूर्वी 1989 मध्ये बर्लिनची भिंत कोसळली, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, जागतिकीकरणाला सुरुवात झाली, खासगीकरण, उदारीकरण वगैरे सुरू झालं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सगळंच बदलत गेलं. माध्यम नावाची गोष्ट बदलत गेली, पत्रकारिता बदलत गेली आणि पत्रकारिता एवढी आमूलाग्र बदलली की आजची 2022 मधली पत्रकारिता आणि 1996 ची पत्रकारिता यांचा परस्परांशी संबंध आहे की नाही असं वाटावं तितका काळ बदल. या सगळ्या कालखंडामध्ये सगळे बदल होत गेले, पण एकच गोष्ट कायम राहिली आणि ती म्हणजे बाबू कोठे तेव्हाही पत्रकार होते, आजही पत्रकार आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट. म्हणजे मला आठवतं, मोहिनी तुम्हाला मजा सांगतो, तो काळ असा होता की मी तेव्हा 1996 मध्ये जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये जर्नलिझम करत होतो आणि एके दिवशी आमचे HOD असणारे, विभाग प्रमुख असणारे अरुण साधू आमच्याकडे आले. आम्ही कॅन्टीनमध्ये मागे चहा पीत बसलो होतो आणि म्हणाले, अरे कालची ती अमुक फाईलच मला सापडत नाही. फाईल सापडत नाही म्हटल्यानंतर आम्ही सगळ्यांनी लायब्ररी शोधायला सुरुवात केली. लायब्ररीमध्ये सगळ्या फाईल शोधून झाल्या आणि सगळं झाल्यानंतर म्हटलं सरांना सांगितलं कुठेच नाही. अरे ते म्हणे लायब्ररीमध्ये नाही, ती कम्प्युटरमध्ये असते. असा तो काळ होता. तेव्हा ATM मधून नोटा येतात बाहेर अशी बातमी यायची. तुम्हाला माहिती का ATM मधून नोट बाहेर येऊ शकतो, असं सगळा बदलाचा काळ होता. तेव्हा मला आठवतं आमच्या एका मित्राला कुणीतरी म्हटलं की तुला एक मेल केलेला आहे. तर तो म्हटला मी नागपूरचा आहे, मी तर आता पुण्यामध्ये आलो, तर तुला मेल केला आहे, पण माझा कॉम्प्युटर नागपूरमध्ये आहे. अरे पण मेलचा काय संबंध आहे नागपूरशी? असा सगळा तो काळ होता. त्या सगळ्या कालावधीमध्ये हा सगळा बदल होत गेला. एक काळ असा होता की पत्रकारिता ही मोठमोठ्यांच्या हातामध्ये होती आणि
संतोष शिवानी यांनी माझ्याकडे बातमी पाठवली की आवडे साहेब तुम्ही संपादक आहात, की तुमच्याकडे बातमी पाठवली आहे आणि बातमी जरा प्रसिद्ध करा. तुम्ही त्याला सांगायचं संतोषला आमच्याकडे जागा नाही, उद्या बघू परवा बघू. आता मात्र आमच्याकडे कोणी येतच नाही, कारण तुम्ही नाही सांगते तर बिघडत नाही याच्या व्हॉट्सअपवरती गावभर गेलेले, फेसबुकवरून गावभर गेलेली असते. गुरुनाथ ही सगळ्यात गंमत आहे की या पद्धतीनं आता प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आलेलं असताना माध्यमांचं खऱ्या अर्थानं लोकशाहीकरण झालेलं, माध्यमांचं लोकशाहीकरण झालेलं आहे. कारण माझ्या हातामध्ये माध्यम आहे, तुमच्या हातामध्ये माध्यम आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आहे. अशा वेळी पत्रकारितेचा रोल बदलतोय, पत्रकारितेची भूमिका बदलते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबू पोटे खरं म्हणजे तुम्ही आतापर्यंत लिहिलं आहे. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की 1997-98 पासून ते 2022 पर्यंत एका छोट्या परिसरामध्ये, छोट्या गावामध्ये तुम्ही ज्या प्रकारचे प्रयोग सातत्याने करत गेले आणि मग त्या प्रयोगांमध्ये मला खरंच कमाल अशी वाटते बाबू, आणि कौतुक आणि आनंद यायचा वाटतो की संजय आवटे असं म्हटलं ते एका दैनिकाचे संपादक आहे, काहीतरी मला ब्रँड माझ्या मागे आहे. त्यापूर्वी मी दिवसभरात भास्करचा राज्याचा मुख्य संपादक होतो, माझ्या मागे ब्रँड होता. त्यापूर्वी मी साम टीव्हीचा मुख्य संपादक होतो, माझ्या मागे ब्रँड होता. मी मुंबई सकाळचा मुख्य संपादक होतो, माझ्या मागे ब्रँड होता. पण तुमच्या मागे काही नसताना बाबू पोटे तुम्ही स्वतः ब्रँड झालेले आहात, ती खूप मोठी. आणि एवढं सोपं नाहीये. अनेक भल्या भल्या पत्रकारांना पद गेल्यावर आणि नोकरी गेल्यावर काय करायचं कळत नाही, सुचत नाही. आता माझ्याकडे कुठलंच पद नाही, आता माझ्याकडे कुठली सत्ता नाही, आता माझ्याकडे कुठलंच वर्तमानपत्र नाही, चॅनल नाही, मी काय करायचं. बाबू पोटेचं वैशिष्ट्य असं आहे की बाबू पोटेने वर्तमानपत्रामध्ये काम केलं. मी जेव्हा पुढारीचा संपादक होतो तेव्हा बाबू पोटे माझ्यासोबत पुढारीमध्ये त्यांनी काम केलं, त्यांनी प्रिंटमध्ये काम केलेलं आहे, त्यांनी टीव्हीमध्ये काम केलेलं आहे, त्यांनी डिजिटलमध्ये पण काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, मूल्यमापन कसे होईल. कोणी सांगेल हे बरं आहे, वाईट आहे, चांगले वाईट, अरे पण स्वतःची एक डिजिटल वाहिनी खोपोली सारख्या दुर्गम भागात उभी करणं, ती इतकी वर्ष चालवणं, याला धमक लागते. हे अजिबात सोपं नाही. एका छोट्या गावामध्ये, छोट्या परिसरामध्ये एक स्वतःची वाहिनी उभी करणं आणि ती इतकी वर्ष अखंडपणे चालवणं, तर या प्रकारचा जनाधार आणि विश्वासार्हता मिळवणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून तुमचं मी या निमित्तानं सुद्धा अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला मी सांगू का, गावातल्या माणसांनी पत्रकारिता करणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण त्याशिवाय गावातले प्रश्न, गावातल्या माणसांचं म्हणणं खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला एक गंमत आहे, आता मी लोकमतचा संपादक आहे. साधारणपणे 20 वर्षांपूर्वी मी लोकमतच्या अकोला आवृत्तीचा संपादक होतो, विदर्भाच्या अकोला आवृत्तीचा संपादक होतो. संपादक म्हणून मी जॉईन होण्यापूर्वी तर माझं वय किती, अगदी 20 वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे 26-27 माझं वय असेल. आणि मी जेव्हा संपादक पदासाठी अप्लाय केलं तेव्हा त्या कालावधीमध्ये इतक्या तरुणांना संपादक करत असत. साक्षीला माहिती आहे की एवढ्या 25-26 वर्षाच्या मुलाला मात्र विद्यार्थी बातमीदार करतो, संपादक कसं काय. त्यामुळे मी जेव्हा म्हटलं की मला संपादक करायचं आहे तर माझ्या मालकांना प्रश्न पडला की इतका तरुण मुलगा संपादक कसं काय करायचं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की या तुमचा इंटरव्ह्यू घेऊया, आपण गप्पा मारू. मी नागपूरला गेलो लोकमतच्या कार्यालयामध्ये आणि आमचा इंटरव्ह्यू गप्पा सगळ्या सुरू झाल्या. त्या गप्पा सुरू असताना गंमत म्हणजे तिथे एशियन एज नावाचं एक इंग्रजी दैनिक तेव्हा होतं. त्या एशियन एजच्या सहसंपादक त्या मुंबईत काम करत असत, त्या कुठेतरी एक महिला पत्रकार होत्या, त्या सहसंपादक होत्या एशियन एज, त्या तिथे हजर होत्या. मुलाखत झाली, सगळं झालं. मालकाने मला सांगितलं की हरकत नाही, तुम्ही जॉईन व्हा. सगळं झाल्यानंतर त्यांनी मला काही प्रश्न विचारले त्या महिला पत्रकारांनी. नंतर खाजगीमध्ये मी दोघेच गप्पा मारत होतो. मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता. त्या म्हटलं मी सहसंपादक आहे. म्हटलं सहसंपादक हे पद आहे, पण काम काय करता. तर त्या म्हटलं मी मुंबईमध्ये मंत्रालयाचं रिपोर्टिंग करतो. केदार आहे का, मंत्रालयाचं रिपोर्टिंग करतो. मी म्हटलं पद तुम्हाला हे माहिती आहे का म्हटलं की एका 7/12 प्रचंड मोठी बातमी दडलेली असते. त्या बाई मला म्हणाल्या 7/12 काय असतो. मी म्हटलं जी महिला पत्रकार किंवा महिला की पुरुष हा मुद्दा नाहीये, पण जो पत्रकार हा मुंबईमध्ये महसूल विभागाचं रिपोर्टिंग करतो मंत्रालयात, त्याला 7/12 माहिती नसेल तर पत्रकारिता काय करणार. मी यासाठी सांगतो की तुम्हाला जमिनीवरचे मुद्दे कळले पाहिजे, तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवर काय चालतंय ते समजलं पाहिजे. जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवरचे मुद्दे समजतात, ग्राउंडवर काय चाललेलं समजतं, तेव्हा खऱ्या अर्थानं पत्रकारिता ही पत्रकारिता असू शकते. आणि म्हणून मला
कारण त्यांना गावातले प्रश्न खऱ्या अर्थानं माहिती असतात. पण गमत अशी आहे की ज्या भागामध्ये बापू काम करतात त्या भागाचं आणखी वैशिष्ट्य, एकीकडे त्यांना झगमग पण आहे, तगमग पण आहे. मी कृषीवरला असताना मला आठवतं की आम्ही खोपोली जवळच्या डान्स बारवर आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि तेव्हा मला धक्का बसला होता की खालापूर वगैरे भागामध्ये जिथे आदिवासी बेल्ट आहे, पाडे आहे, जिथे पाण्याचा प्रश्न संतोष एवढंच मला माहिती होतं, तिथे संतोषच्या गावाशेजारी डान्स बार आहे मला माहिती नव्हतं. संतोषकडे बघून मला वाटायचं की एवढं काही इथे फार परिस्थिती वाईट असेल असं नाही. पण मला मी काय त्या भागामध्ये आलो आणि मग खालापूर मधला काहीतरी पाण्याचा प्रश्न, याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न वगैरे वगैरे प्रश्न आमच्याकडे यायचे आणि ते प्रश्न आम्ही मांडायचे. ते प्रश्न मांडताना मला कोणी सांगितलं, तुम्हाला हे माहिती आहे का की खालापूर तालुक्यामध्ये खूप डान्स बार आहे. म्हटलं अरे बापरे, खालापूर तालुक्यात डान्स बार आहे. मी सांगितलं यासाठी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं, ते डान्स बार बंद पडले, पुन्हा कारखाना सुरू झाले असतील सांगतो वेगळा. मुद्दा असा की या भागाचं वैशिष्ट्य असं की झगमग पण आहे, तगमग पण आहे. ही जी डिस्क्रिमिनेशन आहे, ही जी विषमता आहे, एकीकडे प्रचंड पैसा आहे, ते तिसरी मुंबई वगैरे महाराष्ट्र असा सगळा हा परिसर आहे आणि आता तर एक्सप्रेस वे या सगळ्यामुळे हा परिसर प्रचंड समृद्ध, श्रीमंत, जागांचे भाव प्रचंड वाढलेले असा आणि त्याच वेळी हायवे पासून 2 किलोमीटर आत गेला की खरं खोपोली काय आहे, खरा खालापूर तालुका काय आहे ते पण असं सगळं वैविध्य, असं वेगळेपण, अशी विषमता हे सगळं असताना त्या सगळ्यांचं वृत्तांकन करणं, त्या सगळ्याचे जर्नालिझम करणं ही पण अवघड आणि कठीण गोष्ट असते आणि या प्रकारचं काम बाबू कोटे गेली 30 वर्ष करतायत ते खरंच कठीण काम आहे, ते पण अवघड काम. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आता एक लक्षात घ्या, म्हणजे कालच दरम्यान आमच्या पुण्यामध्ये पत्रकार भवनामध्ये कार्यक्रम केला तर हर्षदा स्वकुळ नावाची एक मुलगी आलेली, तुम्ही नाव ऐकलं असेल. हर्षदा स्वकुळ ही मूळची एबीपी माझ्यामध्ये पूर्वी काम करत असते आणि आता ती गेली ऑस्ट्रेलियाला, मेलबर्नला राहते आणि तिने युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. तर हर्षदा आणि मी यांच्या जर्नलिझमच्या मुलांची गप्पा असा एक कार्यक्रम होता. मला गंमत अशी वाटली की तिची युट्यूब चॅनल आहे, तिला माहिती आहे तिला किती रीच आहे तिची? 60 मिलियन. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, हे 600 लाख म्हणजे 6 कोटी. 6 कोटी युट्यूबवर तिला लोक फॉलो करतात, तिला लोक पाहतात आणि तेही जवळपास 80 देशांमधून. मी तिला म्हटलं की एबीपी माझ्यासारखं एक अत्यंत प्रस्थापित चॅनल ते सोडणं आणि ते सोडल्यानंतर स्वतःच काही उभं करणं, त्याला ती असं म्हणाली की याला त्रास होतो, पण जर तुमच्यामध्ये क्षमता असेल, आत्मविश्वास असेल, माझ्यापेक्षा गेल्या दोषींना याचं सगळी गणित, अल्गोरिदम वगैरे याच्यावर हा नीटपणे सांगू शकते. पण मुळात हे खूप महत्वाचं आहे की या पद्धतीनं अशा प्रकारचे तुला चॅनल सुरू केलं तर नवरा स्वतः कॅमेरामन असतो, तो सुद्धा IT इंजिनियर आहे, पण तो कॅमेरामन म्हणून उभा राहतो, तो सगळं बाकीच्या गोष्टी करतो, ती बोलत असते आणि वेगवेगळे विषय चालतात. तेव्हा तिला मी विचारलं की काय चालतं आणि काय चालत नाही. तर ती मला असं म्हणाली की सर आपल्याकडे कारण नसताना एक समज असं झालेला आहे की सुनील तटकरे आले, सुनील तटकरे निघाले, लोकांना काय करायचं तटकरे निघाले तो म्हणत नाही. म्हणजे आता असं तर मला सांगायला जास्त आवडलं असतं. आपण यांच्या मागे इतके लागतो, मग सिनेमा रोडला गाडी, मग त्यांच्या मागे आमची गाडी, एवढं करून पहाटे शपथ तुम्ही केलं हे मलाच कळलं. आणि मग सांगता हे पुढे निघालेले आहे आणि बघा मग दाखवतात स्पॉट ती यांची गाडी, ती आमची, यांची गाडी आमची. आणि त्या गाड्याचं काय गाडी खेळायचं आहे आपल्याला. तुम्ही कारण नसताना या पद्धतीने जे काय दाखवता की दिवसभर विधान परिषद निवडणुकांमध्ये काय होणार, तुम्हाला सांगू का विधान परिषद निवडणुकीमध्ये काय होणार याच्याशी इतक्या निम्म्याहून अधिक लोकांना घेणंच नाहीये. विधान परिषद निवडणूक किती जागांसाठी आहे हे इथं बसलेल्या 90% लोकांना माहिती. महाविकास आघाडीचे किती उमेदवार रिंगणामध्ये आहेत हे इथं बसलेल्या 95% लोकांना माहिती नसतं. कारण नसताना नको त्या विषयी आपण लोकांवर लादत जातो, लोकांना त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी हव्या असतात. साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सहजपणे मी सहज चालवतो संगमनेरला एका व्याख्यानासाठी, तिथे मला एक बाई भेटल्या. मी सर मी ब्लॅक कॉफी पिण्यासाठी थांबलो आणि ब्लॅक कॉफी पिण्यासाठी थांबलो तर त्या बाई त्यांचा चहाचा गाडा चालवत होता. तर मी म्हटलं की अरे तुम्ही स्वतः चहाचा गाडा चालवता? पण हो कोरोनामध्ये 9दा गेला आणि मी मूळची पंढरपूरची, पण कोरोनामध्ये 9दा गेला
माझी मुलगी इथंच दिलेली आहे, तिथे नाटके, मग ती मला म्हणाली इथे सुरू कर, म्हणून तिथे चहाची टपरी सुरू केली. तिच्या चहाच्या टपरीवर मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, त्याला 2000 द्यायचे. लोकांना याद नसेल ना, कोरोनाच्या कालावधीमध्ये 9 महिन्यानंतर एक बाई ठामपणे ठोसपणे उभी राहते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते, संसार करते, याच्यामध्ये लोकांना असेल. लोकांना देवेंद्र फडणवीसांनी काय मास्टरस्ट्रोक केला आणि संजय पवार कसे पडले याच्यामध्ये फारच नाही, एवढी बातमी दाखवा. पण तपशीलवार आपण जे काय करतो, हर्षदा सोडून आणि या लोकांचं म्हणणं असं होतं की या माणसांच्या गोष्टी मिसिंग आहेत, त्या गोष्टी दिल्या. तुमचं माझं जन्म मिसिंग कसं ना, तुमचं माझं जन्म येतं टीव्हीच्या पडद्यावर 24 तासामध्ये 24/7 टीव्हीचा पडदा सुरू असतो, 24/7 बातम्या सुरू असतात. पण त्या 24/7 बातम्यांमध्ये माणसं कुठे आहेत? आज कालच मी रात्री फेसबुकवर व्हिडिओ तुम्हाला गंमत सांगतो, माणसं काय काय प्रकारे जगतात. आमचा कार्यक्रम झाला सगळ्या प्रकारांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही सगळे जेवायला गेलो. करीज ऑन द रूफ नावाचं हॉटेल आहे माझ्या ऑफिसच्या शेजारी, लॉ कॉलेज रोडला. केदारला मोठमोठे हॉटेल्स माहिती असतात. तर त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर आमच्या जेवणाने गप्पा सुरू असताना काहीतरी अशी गंभीर गप्पा सुरू होती बरं का बाबा, अशा फिरॉसॉफिकल गप्पा सुरू होती. आणि तो वेटर जो आहे ना, तो मध्येच यायचा आणि आमच्या त्या फिरॉसॉफिकल गप्पांमध्ये 2 वाक्य बोलायचे. बरं झालं तरी पुढे सुरू होतं आणि आमच्या इकडे फार फिरॉसॉफिकल काहीतरी सुरू होतं, एकूण जगण्याचा अर्थ, मग ओशो काय म्हणतो वगैरे असं काही सगळं सुरू होतं. थोरो काय म्हणतो, तेवढा तो आला म्हटला सर हे काहीच नाही, तो अवश्याचं फार भारी वाक्य. मी म्हटलं आहे तू काय कळतो मला, तू एक काम कर म्हटलं, तू करतोस काय? तेव्हा तो म्हटला मी MA फिलॉसॉफी करतो. मग म्हटलं मग इथे कसं काय? म्हटलं सर काय शुक्रवार शनिवार रविवार या हॉटेलची स्कीम आहे की 3 वीकेंडला काम करायचं, 1000 रुपये मिळवायचे. मी 3 वीकेंडला फक्त 6 तास काम करतो, मला 1000 रुपये मिळतात. आणि मग मी त्याच्यात काय 1000 रुपयावर पुढचे 4 दिवस काढतो, पुन्हा 3 दिवस काम करतो, पुढचे 4 दिवस. हे सगळं कसं येणार आहे? ही जेव्हा मी टाकली फेसबुकवर पोस्ट, तर 10,000 लोकांना कमाल वाटते की हे सगळं मला करायचं. सुनील तटकरे सोबतचा फोटो मी टाकला, तुम्हाला मी खात्री सांगतो त्याला 200 पण लाईक्स मिळाले. कारण लोकांना यामध्ये असेल, लोकांना काही चेहरे बघून त्यांना कंटाळा येतो. ठीक आहे, आता याच्या पुढचं काहीतरी दाखवून तुम्हाला सांगतो यासाठी खरंच जगणं अनेकदा काय होतं तुम्हाला सांगतो. मी आता लोकांना संपादक म्हणून काम करतो. ग्रामीण भागामध्ये गेलो ना, ग्रामीण भागातल्या लोकांना म्हटलं की अरे काय गोष्टी तुम्ही बातम्या मी कमी पाठवता. तुम्ही काय साहेब आमचं गाव एवढं काही घडलं म्हटलं कसं काय? म्हणजे पुण्यात कसं असतो, पुण्यामध्ये सारखं कोणतरी येतो, केंद्रीय मंत्री येतात, नितीन गडकरी येतात, मोदी येतात, शरद पवार येतात, अजित पवार पालकमंत्री असल्यामुळे कायमच असतात. राज ठाकरेंना पुण्यात यायला पण आवडतं, त्यामुळे ते येतात, सगळे येतात. म्हणून त्यामुळे पुण्यात बातम्या खूप मिळतात. मी म्हटलं त्यामुळे पुण्यात बातम्या नसतातच, पुण्यामध्ये फक्त याच्या मागे मागे फिरणारे पत्रकार आहेत. तुमच्याकडे कोणीच येत नसल्यामुळे खरी पत्रकारिता करण्याची तुम्हाला संधी नाही शकते. कारण तुमच्याकडे सामान्य माणसं जगतात, तर ते जरूर बातम्यांमध्ये येणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये जी पत्रकारिता करता येणं शक्य आहे, ती संधी उलटपक्षी शहरांमध्ये सुद्धा आहे. आणि ती स्पेस घेतली पाहिजे, लोकांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. हेच आपण करत गेलो तर मला खात्री आहे की सर्वसामान्य माणसांच्या जगण्याबद्दल, सर्वसामान्य माणसांच्या गोष्टीबद्दल आपण लिहित गेलो तर निश्चितपणे लोकांना प्रचंड ते आवडेल. अलीकडे काय झालं, माध्यम प्रचंड झाले, डिजिटल मीडियात अक्षरशः म्हणजे मोबाईलवर काय करायचा हा प्रश्न पडतो. की विनोबा भावे म्हणाले होते की माझ्याकडे 100 शतरंज आहे, पण माझा सगळा वेळ शतरंजच्या अंतर्गत गेला तो झोपणार नाही. अगदी त्याप्रमाणे माझ्याकडे एवढी चॅनल आहे की माझा सगळा वेळ ऑपरेट करण्यातच गेला. तुम्ही बघणार नाही, विचार कधी केला ना, एवढी सगळी माध्यम आहे. पण या सगळ्या माध्यमांमध्ये जाऊन सुद्धा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मला माणसांच्या गोष्टी कळत नाही. ते लक्षात घ्या, बातमीला इंग्रजीमध्ये स्टोरी म्हणजे गोष्ट, मला माणसांच्या गोष्टी कळल्या पाहिजे. मला सगळं पूर्वीपासून आपल्याला काय सवय होती, कोणी नवीन माणूस आला काय मग पाऊस पडला काय, हवामानाचं कसं आहे आपण विचारायचं, तो आमचा काय म्हणतो, तो आमचा काय लवकर गेलाय. एकमेकांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आणि एकमेकांचे संवाद, हे खरं म्हणजे संवाद हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. संवाद तुम्हाला मजा सांगतो, तुम्ही नाव पण खूप छान ठेवलं. संवाद ही लोकशाहीची
पूर्व संवादाशिवाय लोकशाही शक्य नाही. फक्त एक मुद्दा सांगतो. युवान नोवा हरारी नावाचा एक मोठा विचारवंत आहे. त्याचं सेपियन्स नावाचं पुस्तक आहे. शिवानी त्या सेपियन्स नावाच्या पुस्तकात असं म्हटलंय की होमो सेपियन नावाचा जो माणूस आहे तो होमो सेपियन, आपण सगळे होमो सेपियन आहोत मात्र तो होमो सेपियन नावाचा माणूस हा इतका वर कसा काय गेला, कसा काय घडला. अन्न साखळीमध्ये पूर्वी काय होतं, अन्न साखळीमध्ये माणूस सगळ्यात शेवटच्या नंबरला होता. हत्ती, वाघ, सिंह, चित्ते सगळे वर होते, कारण ते चपळ होते, ते शक्तिमान होते. माणूस दुबळा होता, माणूस अत्यंत दुबळा अशक्त असा प्राणी. तरीही माणूस मोठा का झाला, त्याची दोन कारणं. एक म्हणजे माणूस दोन पायांवर उभा राहू शकतो, बाकीचे प्राणी चार पायांवर उभा राहतात. त्यामुळे पाठीच्या कणात ताठ, दृष्टी सरळ. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाचा मेंदू प्रगत आणि प्रगत. पण त्यातही तुम्हाला सांगतो की अशा स्पर्धेमध्ये सुद्धा आणखी बाकीचे प्राणी होते की जे होमो सेपियन्स सारखेच होते, नियंत्रण वगैरे बाकीचे प्राणी होते. पण तरीही माणूसच मोठा कसा काय झाला. ते म्हणजे बाकीचे प्राणी जे होते तेही दोन पायांवर उभे राहायचे. पण त्यांचा प्रॉब्लेम असा होता की ते कामापुरतं संवाद करायचे. म्हणजे उदाहरणार्थ काय, भूक लागली, हा काय म्हणायचा, मला भूक लागली. ओव्हरसाहेब काय म्हणायचे, ठीक आहे तळ्यावर जा आणि सफरचंद खा. तिसरा म्हणायचा, पण तळ्यावर चित्त आलेला आहे. कामापुरतं संवाद. हा जो आपला प्राणी होता होमो सेपियन, तो मात्र कामाशिवाय बोलायचा, आघळपगळ बोलायचा. म्हणजे आज तुला माहिती का, काल त्या गोटात की अमुक अमुक त्याच्यासोबत दिसतो तुला माहिती आहे काही त्याचं दिसत आहे का गडबड. आघळपगळ गप्पा, एक अशा आघळपगळ गप्पा आणि संवाद हे माणसाचं माणूस होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. हा संवाद खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा संवाद बनतो तेव्हा लोकशाही धोक्यात येते. मागे जेव्हा खोपोलीमध्ये कार्यक्रम झाला तर खोपोलीच्या कार्यक्रमामध्ये एक वाक्य वापरलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. राज्यघटना सादर करत असताना बाबासाहेबांनी एक खूप चांगलं विधान केलं होतं. बाबासाहेब असं म्हणाले होते की तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पडवला. पण मला न पटलेला मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी आहे. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची बाद आपण. आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला मांडता आलं पाहिजे, आपल्याला भांडता आलं पाहिजे. चुकीचं काय असेल ना, ठीक आहे बाबू पोटेंची भूमिका मला अमान्य असेल, पण बाबू पोटेंना ती भूमिका मांडता आली. ही भूमिका घेता येईल, ही भूमिका मांडता येणं, अवकाश, ही स्पेस खूप महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं की इथे या पद्धतीने काम करत राहणं, या प्रकारची स्पेस देत राहणं हे खूप महत्वाचं काम आहे. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करणं हे अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे. पुण्यामध्ये राहून कधीतरी खोपोलीत येणं आणि कधीतरी सासगावला येऊन भाषण करणं हे पण सोपं आहे. पण खोपोलीमध्ये राहून सासगावमध्ये राहून 25 वर्ष पत्रकारिता करणं ही किती अशक्यदायक गोष्ट आहे हे मला माहिती. इथे बसून जो बायडन यांनी अमुक केले पाहिजे असे म्हणणे सोपे आहे, पण गावाला सरपंचांनी अमुक केले पाहिजे असे गावात म्हणणे कठीण आहे. कारण ती स्पेस गावात मिळते असं नाही, गावामध्ये ती स्पेस घेणं, गावामध्ये या प्रकारे सकारात्मक काम करणं, गावामध्ये लोकांचे प्रश्न मांडणं आणि त्या लोकांचे प्रश्न मांडणं हे लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगतो की मुळामध्ये पत्रकारिता करताना आता दोन गोष्टी. संजय आवटे
करताना पुन्हा त्या गोष्टी करणं, मी मगाशी म्हटलं की त्या गोष्टी करणं हे लक्षात ठेवली. मी 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, जी गोष्ट अजय जाधव यांना जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट मी छापेन का? छापेन. पण त्याला जनसंपर्क म्हणतात, त्याला PR म्हणतात. अजय जाधवांना नको असणारी बातमी मी छापतो, तेव्हा त्याला जंगल जातं. हे दोन्ही मला करावं, त्यामुळे एकाच वेळी मला हे पण करायला पाहिजे की मला माझ्या आर्थिक गरजा पण सांभाळायची आहे, पण त्याच वेळी मला लोकांचे पण प्रश्न आहेत. प्रत्येकच वेळी जाहिरातदारांचा विचार करत गेलो, प्रत्येक वेळी अर्थकारणाचा विचार करत गेलो तर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडतात. मला असं वाटतं की बाबू पटेल गेली 25 वर्ष जे काम करतायत त्यामध्ये या दोन्हीचाही तारतम्याचा विचार आहे. खूप महत्वाचं आहे की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुद्धा आले पाहिजे, हे लक्षात घ्या. शेवटी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या सगळ्या संस्थांपेक्षा सुद्धा लोकांचा विश्वास आजही माध्यमांवर आहे. लोकांना खात्री असते की अडचण आहे ना, माध्यमांमध्ये मला जागा आहे, अडचण आहे ना, मला काहीतरी माध्यमांमध्ये जागा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारची पत्रकारिता करत राहणं ते फार मोठं आव्हान आहे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये तर ते आव्हान आणखी मोठं झालेलं आहे, आणखी कठीण झालं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच अर्थाने पूर्वीसारखं बोलणं सोपं नाही राहिलं, मांडणं सोपं नाही राहिलं. इतरांना मन की बात करायची संधी नाही. मन की बात करायचं कंत्राट एका सरकारने देऊन टाकलेलं आहे, पण बाकीच्या मन की बात संतोष ऐकूच येत नाही. अशा वेळी लोकांच्या मन की बात मांडणार कोण? अशा वेळी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना भिडणार कोण? हे सगळं काम तुम्हाला करावं लागणार आहे. कारण शेवटी पत्रकारिता ही सगळ्यात शेवटची आहे. एक शेवटचा फक्त मुद्दा सांगतो. पत्रकारितेचं किंवा लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मागे पण कदाचित हा एक गोष्ट सांगितली असेल. केदारकडे मी केदारची गंमत सांगतो. केदार आणि मोहिनी हे दोघे ठाण्यामध्ये अत्यंत प्रख्यात वाचन मंदिर आहे. ते वाचन मंदिर चालवतात. केदार अध्यक्ष आहे आणि मोहिनी त्याच्यावर विश्वस्त आहे. तुम्हाला कल्पना आहे का? 100 किती वर्षांची परंपरा? 170 वर्षांची परंपरा आहे. म्हणजे जेव्हा मुंबई ठाणे रेल्वे सुरू झाली त्याच्या सुमारास ते मुंबई ठाणे वाटपूर सुरू झालं. त्या तिथे बोलताना त्या व्याख्यानामध्ये बोलताना मी किस्सा सांगितला होता. तो किस्सा यात थोडा सांगतो. पंडित नेहरू जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा लोकांना असं वाटलं होतं की पंतप्रधान झाल्यानंतर पंडित नेहरूंची लोकप्रियता ओसरेल. कारण एकदा तुम्ही पदावर गेला की मग लोकांची अपेक्षा खूप असते आणि मग त्या प्रकारे त्या अपेक्षा पूर्ण होतील असेल. त्यामुळे पंडित नेहरूंची लोकप्रियता ओसरेल. प्रत्यक्षामध्ये मात्र उलट झालं. पंडित नेहरू पंतप्रधान झाले आणि त्यांची लोकप्रियता वाढत असते. त्याच्यानंतर आता पंडित नेहरूंची बदनामी केली पाहिजे, पंडित नेहरूंना मलिन केलं पाहिजे असा प्रयत्न सुरू होता. आता फार सोपं असतं. एखाद्याची प्रतिमा मलिन करणं फार सोपं आहे. एक व्हॉट्सअप मेसेज केला की प्रतिमा मलिन होणं सोपं झालं, बरोबर आहे. आणि सध्या आपण सगळे व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे वाटतं की फॉरवर्ड केलं की लगेच ते लोकांपर्यंत आपण बाकी काही फॉरवर्ड झालेलं नाही आहोत, पण एवढे फॉरवर्ड झालेलं. एक फॉरवर्ड केलं म्हणजे फॉरवर्ड काय करायचं? एक फोटो फॉरवर्ड करायचा की ज्या फोटोमध्ये पंडित नेहरू 2 बायकांना मिठी मारतात आणि खाली लिहायचं पंडित नेहरू वॉज वुमनायझर. पंडित नेहरू बाई वेळे होते. बघणाऱ्याला हे माहितच नसतं त्यातली एक बाई म्हणजे त्यांची सख्खी बहीण विजयलक्ष्मी पंडित असते आणि दुसरी बाई म्हणजे विजयलक्ष्मी पंडितांची मुलगी नयनतारा सहगल. बघणाऱ्याला काय वाटतं? अरे बरोबर. या प्रकारे व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी काहीही विचार न करता वाटेल ते फॉरवर्ड करत असतात. वाटेल ती बदनामीची मोहीम सुरू असते. मी मागाशी म्हटलो की माध्यमांचं लोकशाहीकरण झालेलं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आलेलं आहे, पण त्यामुळे माध्यमं अनिर्बंध पण झालेली आहे. कारण माध्यमांची गंमत अशी आहे की मला माध्यम वापरता येते बरोबर आहे, पण कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. मुद्दा असा की पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची बदनामी करायची असं विरोधकांनी ठरवलं. मग बदनामी कशी करायची? पंडित नेहरूंचं भाषण सुरू होतं. पंडित नेहरूंचं भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर पंडित नेहरू खाली उतरत होते. खाली उतरत असताना त्याने एका आजीबाईला पकडलं आणि आजीबाईला सांगितलं, आजीबाई काम करा, तुम्ही जा आणि पंडित नेहरूंना जा विचार. काय करा? पंडित नेहरूंना जा विचार. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये माझा मुलगा होता, माझा नवरा होता आणि तू पण होतास. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही आली आणि तू पंतप्रधान झालास. माझ्या पोटामध्ये मात्र अंधारच आहे. लोकशाही आल्याचा मला काय फायदा झाला?
म्हातारी म्हटली बघ तयार आहे. तिने स्क्रिप्ट तयार झाली, म्हातारीला काय बोलायचं ते. पंडित नेहरूंचं भाषण झालं. भाषण झाल्यानंतर पंडित नेहरू उतरणार. त्या पंडित नेहरूंची उंची प्रचंड, ती म्हातारीपेक्षा एवढी एवढी. म्हातारी आली, तिने झडप मारून पंडित नेहरूंचं गचोरं पकडलं. गचोरं पकडलं आणि ठरल्याप्रमाणे म्हणाली, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये माझा पण नवरा होता, माझा मुलगा होता, तू पण होता. स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली, लोकशाहीनंतर तू पंतप्रधान झालास. माझ्या खोपट्यामध्ये मात्र अंधार आहे. लोकशाहीमुळे तुला गाडी मिळाली, बंगला मिळाला, लोकशाहीमुळे मला काय मिळालं. असं म्हटल्यानंतर पंडित नेहरू काय त्या बाईला देशद्रोही म्हटले नाही. त्यांनी उलट पक्षी त्या बाईचा हात प्रेमाने हातात घेतला आणि म्हणाले, आजीबाई तुझ्या पोट्यामध्ये अंधार आहे, ही जबाबदारी माझीच आहे. ही जबाबदारी मी नाकारत नाही आणि तुझ्या पोट्यामध्ये उजेड आला पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. ही जबाबदारी मी अजिबात नाकारत नाही. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू विचारलंस मला की लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं. लोकशाही आल्यामुळे तुला हे मिळालं की तू देशाच्या पंतप्रधानाचं गचोरं पकडू शकते. मला वाटतं कोणाचंही बखोट तुम्ही पकडू शकता, कोणाचंही गचोरं पकडू शकता. ही ताकद तुम्हाला सन्मान देतो, ही ताकद तुम्हाला लोकशाही देते आणि ही क्षमता, हे सामर्थ्य कधी विसरता का. तुम्ही कोणीही असा, ते सेन्सिबल असलं पाहिजे, पण कोणीही असा तुम्ही, पण तुम्हाला या पद्धतीने बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, भूमिका घेता आली पाहिजे. मला असं वाटतं ही ताकद आहे माध्यमांची. आणि आता सगळी माध्यमं ही ताकद विसरत असतात. काही चांगली माध्यम आहेत, काही निवडक माध्यम आहेत, की जी निवडक माध्यमं लोकांसाठी उभी आहे, लोकांकरता उभी आहे. आणि मुख्य म्हणजे मला याचा आनंद आहे की तुम्ही फार लवकर नव्या माध्यमामध्ये प्रवेश केला. अनेक जणी असं बघतो, तर मला आठवतं मी साधारणपणे 2015 मध्ये जेव्हा साम टीव्हीला गेलो, तर मला लोकांना विचारलं की बापरे, प्रिंट मधून एकदम टीव्ही मध्ये तुम्हाला जमेल का. लोकांना भीती वाटते. माध्यम बदल, डिजिटलची सवयच नाही, एकदम डिजिटल ना, तुम्हाला जमेल का, झेपेल का. गंमत काय असते, साक्षीसारखी जी लहान मुलगी आहे की ती डिजिटलमध्ये सहजपणे काम करू शकते, ती टीव्ही मध्ये सहजपणे काम करू शकते. एकदम 40व्या वर्षी त्या माध्यमामध्ये प्रवेश करणं ते खरं म्हणजे फार कठीण काम असतं. पण एवढ्या काळात सुद्धा नव्या पिढीची भाषा आणि नव्या पिढीचं माध्यम त्यांना कळलेलं आहे आणि त्या माध्यमात त्यांनी प्रवेश केला आहे, याची मला फार आश्चर्य वाटतं, कौतुक वाटतं. आणि त्या माध्यमामध्ये खूप चांगलं काम पण केलेलं आहे. ते तुम्हाला सांगू का, आणखी एक शेवटचा मुद्दा सांगतो. आपली सगळ्यात मोठी अडचण अशी झाली की आपण नव्या पिढीशी बोलणं सोडून दिलंय. नव्या पिढीशी आपण बोलतच नाही. संतोष लक्षात घ्या. त्यामुळे अडचण झाली अशी की तुम्हाला तुमचा आदर्श खूप मोठा असेल, पण नव्या पिढीशी तुम्हाला बोलताच येत नाही. परीक्षेच्या उद्या परीक्षा आहे असं म्हटलं की मन की बात करणारे वेगळेच असतात, पण तुम्ही तुमच्या पोरांशी बोलत नाही. त्यामुळे होतं असं की मुलांना मुलांच्या भाषेमध्ये बोलावं लागतं, मुलांना मुलांच्या परिभाषेमध्ये बोलावं लागतं. ओवाळसाहेब आमचे आंबेडकरवादी आहे, पण अडचण हीच आहे की आंबेडकर सुद्धा तुम्हाला मुलांच्या भाषेत सांगता आला पाहिजे. तुम्ही प्रस्थापित जुन्या भाषेत सांगितला कळणार नाही आंबेडकर. 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम नावाच्या वेब पोर्टलचं उद्घाटन आषाढी वारीच्या निमित्तानं झालं. डॉक्टर सदानंद मोरे आणि मी आपल्या दोघांच्या हस्ते ते झालं. तेव्हा मी हेच म्हणालो की ज्ञानोबा तुकाराम तुम्हाला नव्या पोरांच्या भाषेत सांगता आलं पाहिजे, तर पोरांना कळलं ते किती महत्त्वाचं. मला असं वाटतं की नव्या पिढीच्या भाषेत सांगता येईल, नव्या पिढीचं माध्यम तुम्हाला फार लवकर कळालं ही फार मोठी गोष्ट. आणि काय होतं, नव्या पिढीचं माध्यम आपल्याला कळतच नाही आणि जुन्या पिढीला नव्या पिढीशी बोलता येत नाही, काहीच कळत नाही. ते फक्त मजा सांगतो. तुम्हाला सांगितलं होतं की मला आठवत नाही, मध्ये मी सांगितलं होतं. पुण्यामध्ये आम्ही सगळे 3 भावंड एकत्रच राहतो. एकत्र म्हणजे पुण्यातच राहतो, वेगवेगळ्या ठिकाणी. एकदा असंच दर रविवारी नॉर्मली आम्ही सगळे दुपारी जेवायला एकत्रच होतो. आजही आम्ही घरीच एकत्र जेवतो आणि मग तिथून मी इकडे आलो. सगळे भावंडांनी एकत्र जेवतो, आई वडील दोघे असतात आणि आज फादर्स डे वगैरे होता, त्यामुळे आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र जेवायला बसतो. असे मी एकदा सगळे जेवायला बसतो आणि जेवायला बसलेलो असताना आता ताटावर बसणार तेवढाच वडिलांचा फोन वाजला. वडिलांनी आपण वडिलांचा फोन वाजला. वडील लगेच 1 मिनिट, ठीक आहे, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 17 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, आप्पा काही जेव्हा की फोनच बोलतो. आपण आप्पा या आप्पा म्हणाले, अहो परत आकळत आहे, या लवकर, तुम्ही कुठे कोणाशी
कोणाशी बोलतोय फोनवर, एवढं काय महत्वाचं फोन. शेवटी 20 मिनिटांनी आप्पा आले, जेवायला बसले. पहिला घास घेतल्या घेतल्या आईने विचारलं, काय थोडं ताटकळत होती, एवढा कुणाचा फोन होता? आप्पा म्हणाले, कंपनीचा फोन. कंपनीच्या फोनवर तुम्ही 20 मिनिटं बोललात? म्हणून ती कन्या होती, तिकडे कन्या होती. माझे वडील मराठी शिक्षक, ती कन्या होती. ती कन्या मला म्हणाली, तुम्हाला कर्ज पाहिजे. म्हटलं तुम्ही 20 मिनिटं काय बोलत होता? म्हणजे त्यांनी सांगितलं की मला निवृत्ती वेतन मिळतं आणि माझी मुलं सगळी चांगली रांगायला लागली आहे. तिला विचारलं की बाळा तू काय करतेस? म्हटलं आपण 20 मिनिटं तुम्ही काय बोलू शकता? यांना माध्यम काय याला माहितच नाही की फोन कुठला आहे. त्यांना फोन आला म्हणजे माणूस पहिले माणूस बोलतोय ना, बोललं पाहिजे असं कसं काय. म्हणजे पूर्वी असं होतं की आपल्याला असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही, आई वडिलांना सगळं येत. बरोबर नाही केलं? आपल्याला काहीच येत नाही, आई वडिलांना सगळं येत. वडिलांना सायकलमध्ये हवा भरता येते, आईला पुस्तकाला कवर घालता येतं, सगळं करता येतं, आपल्याला काहीच येत नाही. आता पोरांना असं वाटतं आपल्याला सगळं येतं, यांना काहीच येत नाही. यांना साधं व्हॉट्सअपवर कॉल करता येत नाही, यांना साधं मोबाईलवर नाव सेव्ह करता येत नाही, यांना डीपी म्हणजे काय कळत नाही, स्टेटस म्हणजे काय कळत नाही, यांना काहीच कळत नाही, आपल्याला सगळं कळतं. मी सांगतो यासाठी की पोरांकडे माध्यम आहे, तुमच्याकडे विचार, हे एकत्रितपणे गेलं पाहिजे. मला याचा आनंद आहे की हे माध्यम तरुण आहे, पण 25 वर्ष पत्रकारिता करणाऱ्या माणसानं हे माध्यम आपल्या हातात घेतलेलं आहे आणि म्हणून त्याला विचारांचा पाया मिळाला. हा विचारांचा पाया मिळणं फार आवश्यक आहे. या प्रकारे हे माध्यम वापरलं जाणं फार आवश्यक आहे. तुम्हाला फक्त शेवटचा धोक्याचा इशारा देतो. मोबाईल नावाची गोष्ट आहे. पूर्वी आपण ग्लोबल व्हिलेज म्हणायचो, म्हणजे जगाचं रूपांतर खेड्यामध्ये झाल्याचं म्हणायचो. आता जगाचं रूपांतर मोबाईल फोनमध्ये झालेलं आहे. या मोबाईल नावाच्या गोष्टीमध्ये अख्खं जग सामावलेलं आहे. मोबाईलमध्ये अख्खं जग सामावलेलं आहे. पण हे अत्यंत धोकादायक पण होऊ शकतं.